हाय, कसे सगळे? झालं का जेवण? हां हां बघू. तर बघा, माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला अजून सुद्धा त्रासच आहे, जर आलेला आहे, त्रासच आहे. आणि मला बरंच काहीच नाही आहे, दुखतेचं माझं. आणि माझ्या मुलीला सुद्धा विचारा, ती मला काल नाही तसलं बोलली. आणि मम्मी पण तिची सारखं बाजू घेते, तिच्याकडनंच बोलते. हे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळीकडं होतच आलेलं आहे, ते काय हेच नाही आहे. आणि दिदीला दिदी सांग, दिदी माऊ मला कशी बोलली, भांडली का नाही, काय काय बोलली? काय आहे म्हणजे कुणाला काय बोलून फायदा नाही हो. सगळं आपापलंच बघतात, सगळ्यांना आपापलीच काळजी. कुणाचं काय कुणाला घेणं देणं नाही, कुणाला काय कुणाचं बोलायचं नाही, काय नाही. सगळे आपापल्याच हे विचारात. म्हणजे हे असतं कशाचं म्हणतात ना, काय खरं नसतं. म्हणजे बहिणी असा हे असावा, तर बहीण ही वेगळीच करायची, वेगळीच बोलती. आई तिच्याकडनंच बाजूनेच बोलते, मला सगळे माझ्याकडनंच मला दोषी ठरवतात, सगळे तिच्याकडनं. बरं तिच्याकडनं बोलता आईची बातमी मला बोलतात, ठीक आहे, मला दोषी द्या, मला ठरवा बोलायची, कारण पण एवढं पण नाही ना. एक बोलायला गेले की एक बोलायला गेले की एक. ती एक बोलती, हे एक बोलते, हे एक बोलते, एक बोलते, तसंच चालू आहे. नुसतं माणसाने नाही खेळ मांडलेला आहे सगळ्या गोष्टी. सगळं नावाची बदनामी करून सोडलेली आहे. आता परत ती मला माझ्यावर आरोप घालायला. का तर आता फोन घेतला ना नवीन, आता मी व्हिडिओ, आता मला होता प्रॉब्लेम म्हणून मी नव्हते का. आता मला काय व्हिडिओ, मी व्हिडिओ पोस्ट करणार, बनवणार, हे ते. मग ह्यांना काय गरज आहे माझ्यामध्ये बोलायची? काय त्रास आहे? माझा जीव कसं किती माझा विचित्र अवतार झाला आहे. माझा काय जीव झाला आहे माझ्या जीवाला मला माहिती. हां, मला खातं पाहिजे ना, काय हे दुखतंय मरणाचं. हां,